नमस्कार मित्रांनो, जालन्यामध्ये रात्री 8:30 ते 9 वाजेच्या दरम्यान आकाशात काही लाईट चमकताना दिसले। सर्वत्र एकच खळबळ उडाली आणि सांगण्यात आलं की आपल्या वरती ड्रोन घोंगावत आहेत। पण नेमकं याच्यातलं तथ्य काय? हे खरंच ड्रोन आहेत का की कोणती मॉक ड्रिल आहे किंवा खरंच पाकिस्तानकडून जे सोडलेले काही गोष्टी असतील त्या आपल्याकडे आलेल्या आहेत का? तर या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत। पूर्ण सत्य आम्ही व्हेरीफाय केलं आहे वेगवेगळ्या सोर्सेस मार्फत आणि ज्यांना अभ्यास आहे त्यांच्या मार्फत। ही महत्त्वपूर्ण माहिती आम्हाला दिली आहे मयूर भांगडिया, फिजिक्सचे प्रोफेसर श्रीनिवास सैंदर आणि सुरेश केसापूरकर सरांनी। आणि हो मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज जो नजारा आकाशात दिसला तो उद्या रात्री देखील दिसणार आहे। आणि ते किती वाजता दिसणार, कशा प्रकारे या गोष्टी राहतील, याच्यातलं पण तथ्य काय, हे सर्व गोष्टी आम्ही व्हिडिओमध्ये मेन्शन करत आहोत। 9 मे 2025 रात्री 8:30 ते 9 वाजेच्या दरम्यान लोकांना आकाशामध्ये असं लाईट्सची चेन दिसली, ट्रेनसारखी चेन दिसली आणि सर्वांना वाटलं की हे ड्रोन तर नाहीत ना, कारण की सध्या मागच्या 3 दिवसापासून जो भारतानं पाकिस्तानवर हल्ला घातला आहे, आतमध्ये घुसून मारला आहे, त्याच्यामध्ये ड्रोन हा खूप शब्द आपण टीव्हीमध्ये चॅनल्समध्ये पाहत आहोत। तर नेमकं याच्या मागचं तथ्य काय? खरंच हे ड्रोन आहेत का? आपल्यावर देखील वॉच ठेवण्यात येते का? काय या गोष्टी आहेत? याच्यासाठी आम्ही थोडंसं रिसर्च केलं आणि विचारपूस केली ज्यांना याबद्दल माहिती असू शकते। त्याच्यासाठी आम्हाला सहकार्य केलं मयूर भांगडिया, केसापूरकर सर आणि श्रीनिवास सरांनी, ज्यांचं मी नाव उल्लेख केला। खूप खूप धन्यवाद त्यांनी इनपुट दिल्याबद्दल। हे मित्रांनो ड्रोन नसून हे आहेत सॅटेलाइट्सचे जे लाईट चमकतात ते लाईट चमकत आहेत वरती आकाशामध्ये। आता सॅटेलाइटचे लाईट चमकतात ते म्हणल्यावर सॅटेलाइट हा किती लांब असतो आणि एक सोबत इतके लाईट कसं काय चमकत आहे रात्रीच्या वेळी, हा प्रश्न नेमका आम्हाला पडला होता। तर याच्या मागे थोडीशी हिस्ट्री आपण जाणून घेऊया। इलॉन मस्क यांची कंपनी आहे स्टारलिंक, जी इंटरनेट प्रोव्हाइड करते। स्टारलिंकला बऱ्याच वर्षापासून भारतात यायचं होतं, पण काही कारणास्तव त्याला परवानग्या मिळत नव्हत्या। पण जसं डोनाल्ड ट्रम्प निवडून आले अमेरिकेला, त्यांची आणि इलॉन मस्कची मैत्री खूप चांगली, त्यांना तिथं परमिशन्स मिळाल्या। आणि काही दिवसांपूर्वीच अश्विनी वैष्णवजींनी ट्विटरवर ट्विट करून एक संकेत दिले की वेलकम टू इंडिया, म्हणजे त्यांना खूप सोर्सेसनं देखील कन्फर्म केलं आहे की इलॉन मस्कला इंडियामध्ये आता ऑफिशियली एंट्री भेटलेली आहे। आता ते भारताच्या विविध भागामध्ये इंटरनेट प्रोव्हाइड करण्यासाठी आकाशामध्ये सॅटेलाइट सोडतात आहे। तर जे आज आपल्याला रात्री आकाशामध्ये दिसले ते स्टारलिंक कंपनीची जी सॅटेलाइट ट्रेन आहे ती चमकत होती, ती आपल्याला बऱ्याच लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये कॅमेऱ्यामध्ये कैद केली। आता हे जे स्टारलिंक कंपनीचे जे सॅटेलाइट सोडलेले आहेत त्याच्यासाठी आम्ही गुगलवर या गोष्टीचं हे केलं, जालन्याचं लोकेशन टाकून आम्ही बघितलं, तर 9 मे रोजी 8:19 ही जी ट्रेन आहे ती दिसली। 9 मे 2025 पर्यंत स्टारलिंक कंपनीनं जवळपास 7,000 सॅटेलाइट्स आकाशामध्ये सोडलेले आहे। जेव्हा हे आकाशामध्ये सोडले जातात तेव्हा ते ड्रॉप होतात काही वेळेनंतर आणि 300 ते 500 किलोमीटर या अंतरावर स्टेबल होतात। त्यांचं जे पुन्हा कम्युनिकेशन करण्यासाठी ते सिग्नल्स पाठवतात आणि त्या कारणाने असो किंवा त्यांचे जे सोलार पॅनल्स आहेत त्याच्यावर प्रकाश पडल्यामुळं ते चमकतात आणि ते पूर्ण एक ट्रेन चेन दिसती आणि तीच आज आपल्याला रात्री दिसलेली आहे। तर 10 मे रोजी संध्याकाळी 8:17 दिसण्याचे चान्सेस खूप जास्त आहे। जालन्यामध्ये पश्चिमेकडून दक्षिणेच्या दिशेनं हे दिसू शकतात असं गुगलवर मेन्शन आहे, वेळेनुसार मेन्शन आहे, टाईम देखील मेन्शन आहे। तर कुठेही घाबरून जायची आवश्यकता नाही। हे जे आज आपल्याला रात्री आकाशात दिसले ते ड्रोन नसून स्टारलिंक सॅटेलाइट कंपनीचे सॅटेलाइट्स आहेत आणि ते एका ट्रेननं चमकत होते। त्या गोष्टी आपल्याला आज रात्री आकाशात पाहायला मिळाल्या। तर